हॅलो, वेलकम बॅक. दिवस 3 डे 3मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण वाचत आहोत मिरर वर्क बुक. तर डे 3ची एक्सरसाइज आहे स्वसंवादावर लक्ष ठेवा. आज आपण स्वतःला आपल्याविषयीचे चुकीचे संदेश, सूचना किंवा विचार देत असतो ते बदलायचे कसे हे शिकणार आहोत. नकारात्मक विचार जे भूतकाळापासून आपल्याला चिटकून बसलेत ते झटकून टाकून मन स्वच्छ करून वर्तमान काळात आनंदानं जगण्याचा सराव करायचा आहे. आज तुमचा मिरर वर्कचा 3रा दिवस आहे. आता तुमच्या मित्राशी अर्थात आरशाशी अधिक जवळीक निर्माण झालेली आहे. जसजसा तुम्ही मिरर वर्कचा सराव करीत जाता तसतसे रोज थोडं थोडं अधिक स्वतःच्यात प्रेमात पडू लागता. आता हळूहळू स्वतःला सकारात्मक स्वयंसूचना देणं तुम्हाला सोपं वाटू लागतं, जमायला लागतं आणि तुमचा त्यावर विश्वासही दृढ होत जातो. तुम्ही स्वतःला जे सांगता ते सत्य आहे हे तुम्ही मानता. स्वतःवर प्रेम करण्याचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे जुने पुराणे भूतकाळातील नकारात्मक विचार मनातून काढून टाकायचे, गायब करून टाकायचे. मन मोकळं, स्वच्छ, सुंदर, पवित्र, शांत करायचं आणि भूतकाळातील नकारात्मक विचारांचं कोणतंही ओझं न बाळगता मुक्तपणे आनंदाने वर्तमान काळात विहार करायचा. म्हणूनच आज मी तुमच्यासमोर तुमचा स्वसंवाद बदलणं यावर काम करणार आहे. स्वसंवाद म्हणजे तुम्ही मनातल्या मनात स्वतःशी काय बोलता, स्वतःला आपल्याविषयी काय सांगता, संवाद आपला आपणाशी काय करता. लहानपणी अजाणत्या वयात आपण नेहमी आई वडील, कुटुंबातील इतर मोठी माणसं, शिक्षक, आसपासची माणसं, जवळचे नातेवाईक यांनी आपल्याविषयी प्रदर्शित केलेली मतं जशीच्या तशी स्वीकारतो. आठवा, असं काहीतरी तुम्हाला सांगितलं जातं, उगीच लहान बाळासारखा रडू नकोस, तू तुझी खोली कधी स्वच्छ नाही ठेवत, किंवा तू तुझा बिछाना नीटनेटका का ठेवत नाहीस. इतर व्यक्तींकडून प्रेम मिळावं म्हणून तुम्ही लोकांनी जे जे सांगितलं ते जमेल तसं केलं. लहान असताना तुमच्या मनात हीच कल्पना होती की काही विशिष्ट गोष्टी विशिष्ट पद्धतीने केल्या तरच आपला स्वीकार केला जातो, मान्यता मिळते. म्हणजे स्वीकार किंवा प्रेम बिनशर्त नव्हतं, ते मिळवण्यासाठी काही अटी होत्या. पण याचा अर्थ असा होतो की इतरांकडून स्वीकार आणि मान्यता याचा योग्यता, पात्रता याच्याशी काहीच संबंध नव्हता आणि नाही. हे लहानपणीचे प्रारंभिक संदेश नक्कीच आपल्या आत्मसंवादावर प्रभाव टाकतात. आपण अंतर्यामी स्वतःबद्दल काय बोलतो हे खरोखरच खूप महत्त्वाचं असतं. कारण हा संवाद आपला आपणाशी अंतर्यामीच्या मानसिक वातावरणाची निर्मिती करतो आणि जीवनात विशिष्ट अनुभवांना आकर्षित करतो. आपण जर स्वतःला कमी लेखले तर जीवन आपल्यासाठी खरोखर क्षुल्लक, कमी प्रतीचे, निरर्थक होऊन जाईल. मात्र आपण जर स्वतःला प्रेम केलं, आत्मगौरव बाळगला, जे जे स्वतःकडे आहे त्याबद्दल कृतज्ञता दर्शवली तर जीवन ही तुमच्यासाठी अद्भुत आनंदमय भेट असेल. तुमचं जीवन दुःखदमय असेल आणि तुम्ही अतृप्त, असमाधानी असाल तर तुमच्या आईवडिलांना त्यासाठी दोष देणं किंवा मग या दुर्दैवाबाबत परमेश्वराला दोष देणं खूप सोपं असतं. सर्वजण हेच करतात, म्हणतात हा सगळा त्याचाच दोष आहे. पण तुम्ही जर असंच म्हणत बसलात तर त्याच समस्या, वैफल्य, वाईट परिस्थितीच्या उकिरड्यात तुम्ही कुरडत राहाल, त्याच घाणीत अडकून पडाल. इतरांना दोषी ठरवणारे शब्द कधी स्वतंत्र किंवा मुक्ती देऊ शकत नाहीत. तुमच्या शब्दांमध्ये प्रचंड शक्ती असते. म्हणूनच जरा जवळूनच लक्ष द्या. आपण आपल्याशी काय बोलतो, स्वतःला काय सांगतो हे ऐका. तुम्ही स्वतःशी नकारात्मक किंवा स्वसामर्थ्याला मर्यादा घालणारे शब्द बोलत असाल तर ते बदलणं शक्य आहे. मी एखादी नकारात्मक घटना ऐकली तर ती इतरांना सांगत राहून त्याची पुनरावृत्ती करणं टाळते. मात्र सकारात्मक गोष्ट ऐकली तर मात्र मी आवर्जून भेटेल त्याला सांगते, पुन्हा पुन्हा सांगते. जेव्हा तुम्ही बाहेर इतरांसोबत असता तेव्हा खरोखरच मुद्दामून ऐका ते काय आणि कशा पद्धतीनं बोलतायत. विचार करा, ते जे बोलतात आणि त्यांच्या आयुष्यात जे काही घडतं
याचा काही संबंध लावता येतो का? अनेक जण जगण्यासंदर्भात असं असायला हवं होतं, ते तसं करायला हवं होतं, यातच जगत असतात. या शब्दांची माझ्या कानांना सवयच पडून गेली आहे. हे शब्द ऐकले की जणू डोक्याची घंटा माझ्या कानात वाजते. मी लोकांना एका परिच्छेदेत डझनभर वेळा असं म्हणताना ऐकलं आहे की हेच ते लोक असतात ज्यांचं आयुष्य अगदी बंदिस्त, चकोरीबद्ध, कठीण होऊन गेलेलं असतं. त्यात बदल होण्याची सोय आणि परिवर्तन स्वीकारण्याची सवयच नसते. आणि मग या लोकांना उगीचच आश्चर्य वाटतं की ते अशा परिस्थितीतून बाहेर का पडू शकत नाहीत किंवा ती बदलू का शकत नाहीत. ज्या गोष्टी त्यांच्या नियंत्रणाच्या बाहेर आहेत त्यांना ते नियंत्रणाखाली आणू इच्छित असतात. इतरांना चूक ठरवण्यात किंवा स्वतःच्या आयुष्यातील काही चूक ठरवण्यात ते मग्न असतात. मिरर वर्क करताना तुम्ही फक्त सकारात्मक स्वयंसूचना, स्वतःबद्दल चांगलं काही सांगण्याचा, बोलण्याचा प्रयत्न आणि सराव करीत राहा. तुमच्या लहानपणीच्या अनुभवातून जर काही नकारात्मक स्वसंवाद उफाळून वरती आलाच तर लगेच तो उलट करा, सकारात्मक बनवा. उदाहरणार्थ, तुला कधीच धड काय करायला जमत नाही. तू कधीच काही नीटनेटकं जबाबदारीनं करत नाहीस, बरोबर करत नाहीस, काहीतरी गोंधळ घालतोस. याची योग्य सकारात्मक स्वयंसूचना अशी बनेल, मी सक्षम व्यक्ती आहे आणि माझ्या जीवनातील कोणतीही गोष्ट मी जबाबदारीनं पार पाडू शकतो. जेव्हा तुम्ही स्वतःचं आणि इतरांचं बोलणं लक्ष देऊन ऐकता तेव्हा तुम्ही काय बोलता, कसं बोलता आणि का बोलता याबद्दलचं तुमची जाणीव अधिकाधिक तीव्र होत जाते. आणि मग ही जाणीवच तुम्हाला तुमचा आत्मसंवाद बदलायला मदत करेल. या जाणीवेमुळेच तुमचा स्वसंवाद मनाचं पोषण, संवर्धन करणाऱ्या स्वयंसूचनांमध्ये परिवर्तित होईल. या स्वयंसूचनांमध्ये तुमचं मन आणि शरीर निरोगी आणि सशक्त करणारी संजीवक शक्ती असते. स्वतःवर प्रेम करणं हे किती अद्भुत आहे ना. स्वयंसूचना घ्या. मी पूर्वायुष्यातील, भूतकाळातील सर्व नकारात्मक विचारांपासून मुक्त होत आहे. मी सतत आनंदमयी वर्तमान काळात राहतो. डे 3 मिरर वर्क एक्सरसाइज. 3ऱ्या दिवसाचा दर्पण तंत्राविषयीचा मनव्यायाम. 1 नंबर, तुमच्या बाथरूममधील आरशासमोर बसा किंवा उभे राहा. 2 तुमच्या डोळ्यात खोलवर पहा. 3 ही स्वयंसूचना म्हणा, मी स्वतःशी जे काही बोलतो ते खूप प्रेमाने आणि सकारात्मकच बोलेन. 4 या स्वयंसूचनेची पुन्हा पुन्हा आवर्तने करा. मी आरशात पाहून स्वतःला जे काही सांगेन ते खूप प्रेमाने सांगेन. 5 असं काही विधान वाक्य तुमच्या मनात मूळ धरून बसलं आहे का की जे अद्यापही पुसलं गेलेलं नाही. पहा, कदाचित असं काहीतरी, तू मूर्ख आहे, तू बावळट आहे, तू तितकासा चांगला नाही किंवा अशा प्रकारचं तुमच्या मनातलं काही पण वेगळं. वेळ काढा आणि तुमच्या मनातील नकारात्मक विधान उलट करून बदलून त्याचा सकारात्मक स्वयंसूचना अफर्मेशन बनवा. मी हुशार आहे, मला वाटतं त्यापेक्षा मी खरोखरच अधिक हुशार आहे. मी अलौकिक बुद्धिमत्तेचा आणि कल्पक आहे. माझ्या मनात नेहमी कितीतरी नवनवीन कल्पनांचा उगम होत असतो. माझ्या मनात विचारांची, बुद्धिमत्तेची भव्यता आहे. मी सर्वांना आवडतो. मी प्रेम करण्यास योग्य आहे, पात्र आहे. 6 यापैकी 1-2 नवीन स्वयंसूचनांची निवड करा. त्या पुन्हा पुन्हा म्हणा. याची मनात आवर्तन करा. या स्वयंसूचना सतत म्हणत राहा. त्या सहज, सवयीच्या, ओळखीच्या आपल्याशा बनतील तोपर्यंत म्हणत राहा. 7 दिवसभरात कधीही तुम्ही आरशासमोरून जाता येता खिडकीच्या किंवा कोणत्याही काचेत तुमची प्रतिमा तुम्हाला दिसते तेव्हा प्रत्येक वेळी स्वतःच्या प्रतिबिंबाकडे नजर टाकून या स्वयंसूचनांची पुनरावृत्ती करा. दिवसभरात जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तुमच्या प्रतिमेसमोर थांबा आणि या प्रेममय अफर्मेशन पुन्हा पुन्हा म्हणा. पुढे, खरा शक्तिस्रोत तुमच्या अंतरंगात आहे. डे 3 रोजनिशी, म्हणजे जे लिहायचं आहे ना रोजनिशीमध्ये ते मनव्यायाम. 1 एखादी नकारात्मक गोष्ट, घटना तुम्ही पुन्हा पुन्हा आठवली किंवा सांगितली का? आठवून लिहा की तुम्ही ती किती वेळा, किती लोकांना सांगितली किंवा तुमच्या मनात पुन्हा पुन्हा ती आली. आता असं काहीतरी सकारात्मक शोधून काढा की ती गोष्ट त्याच लोकांना तुम्हाला सांगता येईल.
ज्यामुळे त्या लोकांना स्वतःविषयी बरं वाटेल. सकारात्मक भावना उत्पन्न होतील आणि त्यांच्या सभोवतालच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनातही त्या निर्माण होतील. 2. तुमच्या रोजनिशीत शब्द लिहा. असं असायला हवं होतं. यापुढे याऐवजी काय करता येईल त्या गोष्टींची यादी करा. मी डॅश डॅश करू शकते किंवा शकतो अशी वाक्यरचना देखील वापरू शकता. 3 नंबर, तुमच्या आरशावर तुम्ही शिकलेल्या नवनवीन सकारात्मक अफर्मेशन लिहून चिटकवा. म्हणजे त्या जेव्हा जेव्हा दिसतील तेव्हा तेव्हा आपोआप सराव होईल. डे 3 हृदयस्तर विचार. माझ्याकडे नेहमीच पर्याय उपलब्ध असतात. आपल्यापैकी अनेकांच्या स्वतःबाबत चुकीच्या आणि मूर्खासारख्या कल्पना असतात. आयुष्याबाबत अशाच काही विशिष्ट नियमबद्ध बंधनकारक कल्पना असतात. असं असायला हवं होतं, अमुक तसंच असायला हवं, हे शब्दच आपण आपल्या शब्द संग्रहातून कायमची हद्द पार करायला हवे. हे शब्द म्हणजे आपल्यासाठी जणू तुरुंगच. ज्या ज्या वेळी आपण हे शब्द वापरतो तेव्हा तेव्हा आपण स्वतःला किंवा कुणा दुसऱ्याला चुकीचं ठरवत असतो. खरं म्हणजे परिणामतः आपण म्हणत असतो, हे काही पुरेसं चांगलं नाही किंवा हवं तसं नाही. असं असायला हवं होतं. या यादीतून आता तुम्ही काय काय काढून टाकणार? याऐवजी मी या बाबतीत हे करू शकतो हे शब्द टाका. हे शब्द तुम्हाला ऑप्शन्स देतात. असंच हवं होतं, तसंच हवं होतं यातील बंधनं आणि हट्ट काढून टाकून अनेक ऑप्शन्स आणि स्वातंत्र्य देतात. पर्याय ऑप्शन्स म्हणजेच फ्रीडम, स्वातंत्र्य. जीवनात तुम्ही करता ती प्रत्येक गोष्ट ही तुमची निवड असू दे. खरं म्हणजे बंधनमुक्तीसाठी आणि या स्वातंत्र्यासाठी काहीही करायची गरज नाही. तुम्हाला फक्त जाणीव असू दे की नेहमीच तुमच्यासाठी ऑप्शन्स उपलब्ध असतात. डे 3 ध्यान तंत्र. मी प्रेमास पात्र आहे. 3ऱ्या दिवसासाठी असलेली ध्वनी फीत व्हॉइस डाउनलोड करा. कल्पना करा, तुमचा सभोवताल प्रेमानं भरून गेलाय. स्वतःला आरोग्यपूर्ण, सुखी, स्वस्थ आणि परिपूर्ण अशा अवस्थेत पहा. तुमचं आयुष्य तुम्हाला जसं हवं तसं आहे अशी कल्पना करा. आयुष्यात जे जसं हवं त्याचे तपशील द्या. मानसचित्रात बारकाईनं भरा. या सर्व सुखसमृद्धीला तुम्ही पात्र आहात. हे सर्व मिळवण्याची तुमची योग्यता आहे ही जाणीव तुम्हाला असू दे. आता कल्पनाचित्र रंगवा. जणू प्रेमानं भरून गेलेल्या तुमच्या हृदयातून प्रेमाचा प्रवाह वाहतो आहे आणि तो संजीवक आरोग्यदायी शक्तींना संपूर्ण शरीरभर वाहून नेतो आहे. हे प्रेम तुम्ही आहात त्या संपूर्ण जागेत पसरू दे. घरात, सभोवताली, सर्व ठिकाणी तुमच्या भोवती असू दे. जणू काही तुम्ही प्रेमाच्या अतिभव्य वलयात आहात. या प्रेम वलयाची चक्राकार गती अनुभवा. चक्राकार गतीमुळे ते तुमच्या बाहेर पडतं आणि पुन्हा परत तुमच्यापाशी येतं. प्रेम ही सर्वश्रेष्ठ, सर्वशक्तिमान अशी आरोग्यदायी संजीवक शक्ती आहे. ते तुमच्यातील रोगट, वाईट असेल ते धुवून काढेल. तुम्ही प्रेममय आहात. तथास्तु. तर डे 3 संपलाय. आपण उद्या भेटूया डे 4 मध्ये. ऑल द बेस्ट. थँक्यू.